हा हॅलो. हा मी बालाजी गवळी बोलतोय, सोशल मीडिया लातूर ग्रामीण, भारतीय जनता हा पार्टी. हा बोला की बोला. ते रात्री फोन केलो होतो, तुम्ही आमचे एक सोशल मीडियाचे हो 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 रेणापूर सोशल मीडिया प्रशांत हो रायनोळे ना. माझं बोलणं झालं ना, ते जरा विलासराव साहेबांवर अभद्र टिप्पणी केले होते. काय काय हा विषय होता ती? ते काय केलं ते हे धीरज भैयाला त्याच्या बापाला सांगायचं ना रेल्वे बद्दल म्हणून केले होते. मी त्यांना फोन केलो, मी त्यांना काही वाईट बोललो नाही, काही नाही. नाही, त्यांना फक्त म्हणलं- कारवाई करीन असं काहीतरी बोलला म्हणून तुम्ही. नाही नाही, असं जर म्हणजे तुम्ही जर अशा पद्धतीच्या खालच्या लेवलला जर टीका होत असेल तर याच्या पुढे कारवाई केली. ती पहिल्यांदा आहे म्हणून तुम्हाला बोलायलो म्हणलं. 100% करायला पाहिजे ना खाल्ल्या लेवलला किंवा एखाद्या बापावर. हा खाल्लं, हा बापर म्हणजे ही असं पण बोलू नये फक्त. भाजपतर्फे काँग्रेसवाल्यावर पण करायला पाहिजे बरं का. हो, जर आम्ही कधी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असाल, आम्ही असंविधानिक काही शब्द वापरत असाल आणि कुणाची म्हणजे ही करत असाल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि चुकीच्या पोस्ट टाकल्याबद्दल. चुकीची पोस्ट म्हणजे कसली पोस्ट? आता हे तुम्ही जे ठेका घेतलाय दोघा तिघांनी, उठलं की सुटलं रमेश आप्पा कराड साहेबांनी कुठं काय दौरा काढला, भाषण केलं, त्याच्यातल्या गोकुळ हे पूर्ण महागडचं मोर्चा कट करायचं आणि अर्ध ऐकून घ्या. मी काय तुम्हाला भांडणं केलं, फक्त तुम्हाला एक सांगायला मी. हे जे तुम्हाला माहित आहे ही गोष्ट कोणची होती, पाकिस्तान कुणाला म्हणले, काय म्हणले, विषय काय होता, तुम्ही तेवढंच क्रॉप करून कशा पाहिजे पोस्ट टाकाला? नाही ऐका ऐका, तुम्ही जिल्हाध्यक्ष ऐकून घ्या, ऐकून घ्या, एक मिनिट. तुम्ही जिल्हा सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष, तुम्ही तुमच्या पक्षासाठी तिथं देशमुख विषयी तुमचे वजन वाढवण्यासाठी तुम्ही काही टाका, मी त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु एखादी गोष्ट चुकीची नसताना त्याला चुकीचं बनविणं, लोकांना संभ्रम घालणं, ही कितपत योग्य वाटतं? चुकीचं. आता मला एक गोष्ट सांगा, त्याच्यामध्ये पाकिस्तान म्हणणं योग्य आहे का? 100% नाही ना. मग हे तीच लोकांसमोर आणलं ना. मग पाकिस्तान का बरं म्हणले साहेबांनी? जनतेला म्हणले का? जनतेला म्हणले का? पाकिस्ताननं सुचलं का म्हणायला त्यांना? जनतेला म्हणले का काय? त्याची उपमा कोणाला दिली? जनतेला दिली का? लातूर तालुक्याला, रेणापूर तालुक्याला पाकिस्तान म्हणले. अहो तुम्ही पूर्ण जाऊन काम केल्यासारखं आहे. म्हणजे लातूर ग्रामीण म्हणजे काय पाकिस्तान वाटायला लागले का? पाकिस्तान नाही, लातूर ग्रामीणला आमदार रमेश आप्पा कराड साहेब आई म्हणतात, तुम्ही लक्षात घ्या. अहो ती मोप म्हणत असतील, जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर वाक्य वापरलंय. 20 वर्ष संघर्ष केल्यानंतर ह्याच्यामध्ये जाऊन पाकिस्तानमध्ये झेंडा लावल्यासारखंच आहे ना? का पाकिस्तान म्हणले का मग? कसं पाकिस्तानमध्ये झेंडा लावल्यासारखं म्हणजे? अरे पाकिस्तानमध्ये झेंडा लावल्यासारखं झालं ना. 20 वर्ष संघर्ष करून तुम्ही दहशतीचं वातावरण केलं होतं. तिथल्या लोकांना दहशतवादी समजताय का? लोकांना दहशतवादी समजताय का? जे काँग्रेसचे प्रस्थापित आहेत का तुम्हाला माहित नाही, गाव लेवलचे, त्यांना ती पाकिस्तान सारखीच वागणूक देतात. त्यांना पाकिस्तानीच म्हणतो ना आम्ही. आता बघा लातूर ग्रामीण जे गोरगरीब लोकांचा ऊस अडवणं, गोरगरीब लोकांची अडवणूक करणं, ही पाकिस्तानवाल्याचं नाही काय लक्षण? तुम्हाला सांगतो, रमेश आप्पाच्या सगळ्यात जास्त रमेश आप्पाचा ऊस गेला माहित आहे का तुम्हाला? माहित आहे का? त्याची बिलं टाकू का सोशल मीडियामध्ये? कुणाचे? रमेश आप्पाचे त्यांच्या परिवाराची बिलं बुक्स गेलेले, त्यांचे अडवले नाही तर लोकांचे अडवतात का? आप्पाची गाडी, अख्खी गाडी गायब केलेली टाकू का मी? ती त्यांनी आरोप केला होता, पण ती कधी मुकादमाची प्रॉब्लेम होता, चूक होती, मला ती पण माहिती आहे विषय. त्याच्यावर तात्काळ कारवाई केली, माहित आहे तुम्हाला? नाही, माहीत झाल्यावरच ना, उघड झाल्यावरच की. माहीत झाल्यावर नाही. आता हे का खाली कर्मचारी एखादी चूक करत असेल, त्याला करायला लावलेली असते का चूक थोडीशी? नाही, पण तुम्ही असं उठलं सुटलं जनता दरबारामध्ये कशामध्ये प्रत्येकच वाक्य असं क्रॉप करायचं काय? विरोधी पक्षाचं काम असतंय सरकारच्या चुका हुडकणं, सरकारच्या नेत्याच्या चुका हुडकणं. मी काय म्हणतो, काम असतंय तुम्ही काम करून तुमचं काम सिद्ध करणं. नाही ना, तुमचा बी आमदार आहे ना, त्यांना घ्यायला लावा की एखादा जनता दरबार. आमचा जनता दरबार 12 तास 24 महिने चालू असते बाबळगावला. आता काल तुम्ही एक पोस्ट टाकली आहे की त्या मुरुडमध्ये काहीतरी धक्का दिला एका माणसाला. त्याचा तुम्ही अभ्यास केला हो का पूर्ण? त्याचा काय बघितला का मागचं मोठं बॅकग्राऊंड ती काय आहे काय? खाली कमेंट लिहिली येडं होतं म्हणून. ठीक आहे, येड्याला पण काढायची एक पद्धत असते आणि ती माणूस मी माहिती घेतली, अनेकांना निवेदन देते, अनेकाकडे विषय घेऊन जाते. त्याला निवेदनच घेऊन आलतं ना, मागणीच घेऊन आलतं ना. मग त्याला आमदार साहेबांनी कोण्या भाषेत बोललेत बघितलं का तुम्ही व्हिडिओ मध्ये? अहो पण त्याला तुमच्या कार्यकर्त्यांनी कशी हाकलले? तर कार्यकर्त्याला, त्या स्थानिकच्या कार्यकर्त्याला माहित आहे म्हणायला लागले. अहो असं नका म्हणायला लागले. अहो त्यानं फिरू अर्धा तास तीच वाक्य तीच बोलल्यावर तिथल्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी लोटलंय त्याला, आणि ती त्यांच्या गावातले त्यांना माहित आहे त्याला ते कशी पद्धत आहे काय नाही.
हो का, राहुल गांधीचे व्हिडिओ भाजपवाले कसे फिरवतात आम्हाला माहित आहे. हा, फिरवतात का नाही तर? राहुल की राष्ट्रीय लेवलचं वेगळं, तुम्हाला अजून बी सांगायला तुम्ही मोदी साहेबावर अजून काय करायचं असलं आम्हाला त्याच्याबद्दल बी, पण आमदार रमेश आप्पा कराड साहेबावर जी चुकीचं नसताना जर चुकीचं करत असलो, काय जी चुकीचं गोष्ट नाही? चुकीची नसताना, काय चुकीचं नाही? हा, अरे प्रत्येकच गोष्ट तुमची प्रत्येकच पोस्ट विनाकारण चुकीची नसताना पडायला काहीच चुकीची नाही. मला त्याच्यात काहीच चुकीचं वाटत सगळ्या नाही. गोष्टी बरोबर आहेत काही, तुम्ही जी बरोबर गोष्ट आहेत टाकायला सगळ्या. होती सगळ्या बरोबरच आहेत का? बरोबरच आहे. तो लोकांना कशा- दिसायला लागल्यात ना. कुणाला दिसाले ते काँग्रेसचे लोकांना. चार दोन काँग्रेसवाल्याला दिसाले, जनतेला तर काही दिसत नाहीत बाबा. आता साहेब, तुम्हाला दीड 99 दीड लोकांनी, 2 लाख, दीड हजारो 2 लाख हजारो लोकांनी लोकांनी तिथं निवेदन दिलेले, हजारो लोकांना प्रश्न उत्तर देताना तुम्हाला ती दिस नाही गेले. एखादे कुठं तर काहीतरी एखादं दारू पिऊन आलं किंवा काय झालं किंवा एखादं वेड आलं, तीच तुम्हाला दिसत आहे का? माझ्या समोर जी येते ती मी हा. दाखवतो. माझं काम आहे सोशल मीडिया. नाही 100% दाखवा, पण चुकीचे दाखवू नका. चुकीचं चुकीचे काय दाखवू त्याच्यामध्ये? नका. आणि जर चुकीचं दाखवत असलो तर आम्ही पण कारवाई करणार या गोष्टीवर. करा ना, 100% करा. मी कुठं नाही म्हणतोय. हा बिलकुल तुम्हाला केली पाहिजे. माझं जर काही चुकलं असेल हा तर 100% माझ्यावर कारवाई करा. मी कारवाईला सामोरे जायला तयार आहे. चुकीच्या पोस्ट ह्याच्या पुढून पडून एवढीच अपेक्षा आहे. माझी एक पण पोस्ट आतापर्यंत कधीच चुकीची पडत नाही. अहो, चुकीची कारण नाही. मला मी अभ्यास केल्याशिवाय कोणत्याच विषयात उतरत नाही. नाही पूर्ण अभ्यास का करत ना तुम्ही? अर्धवटच कसं काय पूर्ण अभ्यास करूनच करता? उतरता. नाही, पूर्ण व्हिडिओ दाखवू का तुम्हाला कुठले बी? तुम्ही जे रोज पोस्ट टाकाल त्याचे पूर्ण व्हिडिओ दाखवू का? आणि मी जी दाखवले की घडलं नाही ही आणि कोणी पण तुम्ही म्हणावं. जबाबदार पदाधिकारी आहात का? जिल्हा सोशल मीडियाचे जिल्ह्याचे जबाबदार पदाधिकारी आहात. जबाबदार आहे तुम्हाला म्हणूनच थोडं मला तर माझी तारतम्य जबाबदारी उगाच माहित आहे. शेतात एखाद्या गायरानं जनावर राखल्यासारखं पोहू का काही बी टाकत आहे ते. हा, आमची चुकीची असली तर टाका. 100% चुकीचं आमदार साहित्य रमेश. म्हणूनच टाकायला की. अरे काय चुकीची, नेमकं काय चुकीचं वाटलं तुम्हाला ह्याच्यामध्ये? पाकिस्तान म्हणलेलं चुकीचं वाटलं, वडलेलं चुकीचं वाटलं, त्या कर्मचाऱ्याला बोललेलं चुकीचं वाटलं. कर्मचाऱ्याला काय बोलली? काँग्रेसच्या कार्यकर्त्यासारखं वागू नकोस. काँग्रेसच्या कार्यकर्त्याच नाही, थोडं महागडचं मोहरचं अभ्यास करून ऐकून पोस्ट टाकत चला तुम्ही सोशल मीडिया. काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं ऐकून बोलायलाच का म्हणले तर? काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं बोलणं. माझ्याकडे व्हिडिओ आहे, जाऊया का? आणि त्याचं तुम्हाला डिटेल मध्ये माहिती घेत होती. ऐका. चांगल्या अधिकाऱ्याचा सत्कार केलेला दिसलं नाही का तुम्हाला? माझं काही चुकलं असेल तर तुम्ही कारवाई करायला मोकळे आहात. अहो, कारवाईचं सोडा. तुम्ही उठलं सुटलं ही धंदा बंद करा. तुमचा ठेका काय आहे ती तुम्ही बरोबर कोण म्हणते? तुम्हाला बरोबर वाटते, मला चुकीचं वाटते. अधिकाऱ्याच्या काय वाटायचं ते तुम्ही ठरवू शकत नाव ना. अरे बाबा, अधिकाऱ्यानं शेतकऱ्याला बोललेलं ते बरोबर आहे का? शेतकऱ्याला बोललेलं बरोबर आहे का? अडवणूक केलेली केली आहे. अडवणूक टाका, तुम्ही पुरावे टाका, व्हिडिओ टाका आणि सांगा की हे अधिकारी असं करायला. तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी करा, तहसीलदारकडे मागणी करा, त्याला निलंबित करायची. बाजून राहता. जनता दरबारामध्ये शेतकरी आले होते. शेतकरी